हाय हॅलो नमस्कार, मी अश्विन पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी उठले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. भाजी टाकून दिली होती रात्री ना, ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले होते तर ते काढून घेतले, सगळ्यांना दिले थोडे थोडे आणि त्यानंतर मीही खाल्ले. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर रात्री ना थोडंसं पीठ उरलेलं होतं धपाट्यांचं, तर त्याचं नाश्त्याला आता 2-3च होते तर ते केले. म्हटलं याने नाश्ता होऊन जाईल. त्याच्यानंतर घरच्या वावरामध्ये ना सोयाबीन पेरायची होती, तर त्याच्यासाठी ट्रॅक्टर आला होता. तर ते सोयाबीनचं बी वगैरे जे काही घरात होतं ते काढून दिलं त्यांना. आणि त्याच्यानंतर हा श्रेयांशी ना, त्याचा लहान मामा आलेला होता 1-2 महिने घरी. तर तो इतका त्याच्या अंगावर होऊन गेला आहे ना, आता तो गेला आहे परत. तर आता सारखं रडतो त्याच्यासाठी की मला मामाकडे नेऊन सोड, त्याला बोलव, मामाला फोन कर. सारखं चालू राहतं. आता 1-2 दिवसापासून त्याचं हेच चालू आहे रडगाण. आठवण आली का रडतो, मला नेऊन सोड, मला नेऊन सोड, टिलू मामाला फोन कर, असं चालू राहतं. त्याच्यानंतर आलो वावरात आलो तर तिथे पण इतका पचका झाला. ज्यांच्या वावरामध्ये गेलो होतो मक्का टाकायला, त्यांचं वावरच तयार झालेलं नव्हतं. मग तिथे किती वेळ बसलो. शेवटी मग तिथं काही हे झालंच नाही. म्हटलं मग आता परत दुसरी एक ठिकाणी जायचं होतं. तर मग असं सगळ्यांनी असं विचार केला का आपण तिकडंच जाऊ, इथं अजून काहीच तयार नव्हतं म्हणून. थोड्या वेळ तिथं बसलो, गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर मग आलो दुसऱ्या वावरामध्ये. या मावशीन त्यांच्या इथं आलो होतो. यांची ही मक्का टाकायची होती, मग यांचं जेवण चालू होतं. म्हटलं जेवण वगैरे करून देऊ आणि त्याच्यानंतर मग गेलंच वावरात. त्याच्यात आज इतकी मस्ती केली होती आज आम्ही वावरामध्ये, ते तुम्हाला पुढे समजेलच. ताईंसोबत आम्ही प्रँक केला होता आणि इथे गेलो वावरामध्ये, ट्रॅक्टर चालूच होता. तर मग म्हणजे गेल्या लगेच सुरुवात करून दिली होती आम्ही कामाला, कारण की इथं सगळं त्यांचं रेडी होतं त्याच्यामुळे. आणि आलो त्याच्यानंतर इथे टाकली. त्याच्यानंतर परत आता अगोदर ज्यांची इथं गेलो होतो त्यांच्या इकडं परत 4 वाजता गेलो होतो. तिकडे आता आल्या थोडंसं बायांच्या घरच्या गप्पा गोष्टी चालू राहते. हे झालं ते झालं, घरचं सगळं सांगावंच लागतं वावरात आल्यावर की काय झालं आहे घरी, काय नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही मक्का टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग असं दिवसभर 4 वाजेपर्यंत इथं टाकली आम्ही. बसायचं थोडीशी टाकायचं, बसायचं थोडीशी टाकायचं. आणि माझा आहे ना पहिला दिवस होता आज, दुसरा दिवस होता, त्याच्यामुळे ना मला काही एवढं वाटत नव्हतं. पण बाकीच्या जाण पाना सायलेंट आहे का? ते बापूरावच्या वावरात जाऊन पाहायला लावलं. वारे ना बापूरावच्या वावरात उडून जायला असेल म्हणे, तिकडे जाऊन पाय. हा माक नाही, त्यांनाच विचारा. माझ्याकडे नाही आहे, त्यांनाच माहिती. पाहून घ्या तुम्ही माझ्याकडे, माझ्याकडे काहीच नाही. एवढा नाही, मोठा फोन आहे. सांगा ना तुझं पाहुणा त्यांना हसा, मग मी त्यांच्या पाहून हसते. मग पाहून घ्या तुम्ही, माझ्याकडे नाही आता. नाही जवळ, माझ्या जवळ पिशवी नाही, काही खेशी खुश कळीन चालत होती म्हणे हो पाटापाटा. मग कळीन मग पळत सुटू का पाहिला मोबाईलच्या आवाजाने पटापटा पळायचं ना.
नाही तिनं. मिस कॉल 4 फोन करेल मी. मग माझ्याकडे नाही. बिचारी वाळ नको घेऊ ती काय आपल्यासारखी नाही आहे. ती इकडे पाहत होती मी पाहिलं होतं ते काय कोण ना माक पाहत म्हणजे पळ बाई. मग राखाने बुचड्यात लपेली. तिच्या केसांच्या पुतळ्यात फोन लपेल असेल तुमचा. बाई मला माही बाई पाय मा चाळ घेते घेणं देण्याचं माय का काय ठेवायला ये बी आहे याच्यात ये बा. हा तू खिसा बी पाहू खिसा पाहू. ये बा तुम्ही हात लावून पहा वाटलंच त्या. माल जर सापडला असं मी काही ना काही विषय काढून तुमचा फोन लगेच हे केला असता. देते मला माहिती मला हुशार आहे. क्यू करेल माझी नाही लय वेळेस क्यू करेल तिनं माझी. आणि मग एवढं तर समजत ना. आणि मग मग ते नाहीये तू येणं लय ये नको करू काय. नाही माक त्यांना विचारते पाय खाली आपल्याला सापडणार नाही. चेष्टा नाही असं मग चेष्टा नाही बरं होती चेष्टा नाही. नाही मग चेष्टा वाटू राहिली. कवाचा फोन पडेल सांगा बरं तुम्ही. बापरे पहिले आता बोल हा बाबा हा 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 तिसरी हा संग बोली ता कुठूला तर पोरा संग बोली ता कुठूला इड राहतो इड. हा मग तेव्हा आपण या वावरात आलो. हा मग तेव्हा कवा पडला. आता मी पाहिलं असतं तर काल सांगितलं पाहिलं असत मग पडूनच दिला असतं का. देऊन टाक माहिती अक्का का असं अक्का बी सांगते नाही बा. ही कोण आहे? ही मेरी ही टाकेल ही माझी आहे. सरिता पूर्ण शिडा. बाई मला काय करते. त्यांना माहीतच नाही मी चाला ना पुढं तिकडं काय तुम्ही चाला ना. तू आहे ना कानपूड जोडील. चाला सांभाळता नाही येत. उकरा बरं इडं कुठं तरी उकरा ना कुठं तरी. केलंच असेल ना मग एक बहिणीनंच काय केलं होतं. तर इथे ना त्या दुसऱ्या म्हणजे सकाळी आलेल्या ज्या वावरात आलो होतो ना तिथं आलो होतो. आणि हे पण पूर्ण टाकून झालं होतं. इतकं आमची कंबर दुखत होती कारण दिवसभर नुसतं चालत होतो. कंबर एकदम असं ताट होऊन गेलं होतं. चालायला सुद्धा त्रास होत होता इतका कंबर दुखत होतं. मग पटापट टाकले निघालो घरी. घरी गेलो काही शूट केलं नाही. भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.